देशाच्या 70 वर्षाच्या लोकशाहीच्या राजकीय इतिहासामध्ये कधी नव्हे ते संकट लोकशाहीवर, संविधानावर RSS प्रणित भाजपाच्या सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. जी काही देशामध्ये आज अत्यंत विद्रूप अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे RSS प्रणित BJPची सत्ता उलटवून टाकणं आणि पुन्हा सन्मानपूर्वक संविधानानं निर्माण केलेल्या लोकशाहीची प्रतिष्ठापना करणं हे भारतीय समाजाचं नैतिक कर्तव्य आहे. याच जाणीवेतून या 2019च्या निवडणुकीमध्ये आपल्या सेक्युलर मतांचं विभाजन होता कामा नये. सेक्युलर मतांचं विभाजन झालं, धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन झालं की त्याचा फायदा BJPला मिळतोय. 2014च्या निवडणुकीचा अनुभवलेला देशाने अनुभवलेला आहे. केवळ 37% मतं घेऊन BJP सत्तेवर आली, बहुमतात आली. हे केवळ सेक्युलर मतांचं विभाजन झालं यामुळे आले. परंतु इतर कोणत्याही परिस्थितीपेक्षा यावेळीची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. देशाचं संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न RSS आणि भाजपा करते आहे. संविधान नष्ट झालं की देशाची लोकशाही देखील आपोआपच नष्ट होणार आहे. आणि देशाची लोकशाही नष्ट झाली तर आपल्या देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे आणि ती ब्राह्मणवादी हुकुमशाही राहील, RSSवादी हुकुमशाही राहील, मनुवादी हुकुमशाही राहील. तर पुंजीवाद आणि मनुवाद हे हातात हात घालून या देशाच्या लोकशाहीचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये करण्याचा अत्यंत घृणास्पद अशा प्रकारचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये 2019च्या आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने हा निर्णय घेतला की काही झालं तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये RSS प्रणित भाजपाची सत्ता देशात, राज्यामध्ये, देशामध्ये येऊ द्यायची नाही. हा निर्धार करून आम्ही महाराष्ट्रामध्ये जी संयुक्त पुरोगामी महाआघाडी जी निर्माण झालेली आहे त्या आघाडीमध्ये आमचा पक्ष सुरुवातीपासून सहभागी आहे. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष आहे, राजू शेट्टींचा शेतकरी स्वाभिमान शेतकरी संघटना, असे अनेक छोटे मोठे राजकीय पक्ष त्यात सामील झालेले आहेत. आमच्या सर्वांचा उद्देश एकच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये देशावर आलेलं हे महासंकट जे आहे, संविधानावरचं संकट आहे, हे कसं दूर करता येईल. देशाच्या लोकशाहीला ग्रहण लावून देशामध्ये हुकुमशाही प्रस्थापित करण्याचे मनसुबे ज्यांचे आहेत ते कसे उद्ध्वस्त करता येतील, या एका हेतूनं आम्ही या पुरोगामी सेक्युलर महाआघाडीमध्ये आम्ही संमिलित झालो आहोत. बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी जेव्हा वंचित बहुजन आघाडी निर्माण केली तेव्हा मी त्याचं स्वागत केलं. कशाकरता स्वागत केलं की महाआघाडीमध्ये देखील प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी संमिलित होईल आणि या महाआघाडीला व्यापक अशा प्रकारचा आकार मिळेल आणि सेक्युलर मतांचं विभाजन टाळता येईल आणि भाजपाचा पराभव करता येईल. या हेतूनं आम्ही वंचित बहुजन आघाडीचा देखील स्वागत केलं. पण त्यांची वाटचाल जी सुरू आहे ती अत्यंत संशयास्पद आहे. याकरता संशयास्पद आहे की वंचित बहुजन आघाडीचे संस्थापकापैकी एक संस्थापक माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी जे वक्तव्य केलं की RSSच्या देणगीतून, RSSच्या देणगीतून, देणगीच म्हणाली तुझे, RSSच्या देणगीतून बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराला पैसा पुरवला जातो. हे त्यांचं स्टेटमेंट, माझं स्टेटमेंट नाही आहे. हे न्यायमूर्ती BG कोळसे पाटलांचं स्टेटमेंट आहे, जे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक एक आहेत. प्रकाशजींच्या सोबत ते होते. त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की RSSचा पैसा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पुरवला जातो आणि पुढे जाऊन ते म्हणतात की प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीमध्ये संमिलित न होण्याचं कारण म्हणजे BJPला मदत करणं आहे, भारतीय जनता पक्षाला मदत करणं, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला. आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये आज वातावरण असं निर्माण झालेलं आहे की वंचित बहुजन आघाडी ही देखील RSSला BJPला
जर आपला शत्रू मानत असेल तर महाआघाडीचं नेतृत्व का करू नये प्रकाश आंबेडकरांनी? कोणती अडचण आहे त्यांना? परंतु त्यांना यायचंच नव्हतं. आलं का लक्षात? महाआघाडी सामील व्हायचंच नव्हतं. आणि महाआघाडीच्या विरोधामध्ये जी मतं आज आपल्याकडे येणार होती त्याचं विभाजन करून अप्रत्यक्षपणे का प्रत्यक्ष भाजपाला कसा लाभ देता येईल हा एकंदर प्रयत्न असेल. हे मी नाही म्हणत, हे त्यांचे प्रकाश आंबेडकरांचे सहकारी न्यायमूर्ती कोळसे पाटलांचं म्हणणं आहे. याचं उत्तर प्रकाश आंबेडकर आजपर्यंत दिलेलं नाही आहे. हा जो आरोप न्यायमूर्ती कोळसे पाटलांनी केलेला आहे सगळीकडे व्हायरल झालेला आहे, पेपरमध्ये बातम्या छापून आल्या आहे, पण त्याचं खंडन वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी केलं नाही. त्या वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी देखील केलं नाही. याचा अर्थ काय होतो? ही आता जर तुम्हाला खरोखरच RSSची एवढी घृणा आहे, RSSचा पराभव करावा वाटतो, तर नागपूरमधून का लढले नाहीत निवडणूक? ते थातूर मातूर उमेदवार देऊन आणि ज्या प्रकाश आंबेडकर स्टेटमेंट केलं होतं की पुढचा पंतप्रधान नितीन गडकरी होईल, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं आहे. भीमा कोरेगावच्या हल्ल्यानंतर मुंबईमध्ये जी वार्तालाप परिषद झाली प्रकाश आंबेडकरांची, तिथे प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य की 2024 पर्यंत नरेंद्र मोदींना कोणी हटवू शकणार नाही. हे काय, याचा काय अर्थ होता? जर खरोखरच RSS बद्दल एवढी चीड आहे, RSS देश विघातक अशा प्रकारची प्रवृत्ती आहे, तर RSSचा बालेकिल्ला असलेला या नागपूरमधून नितीन गडकरींच्या विरोधामध्ये त्यांनी उमेदवार का उभा केला नाही? हा एक महत्त्वाचा प्रश्न. ही बाग जाऊ द्या, पण एकूणच ही जी वाटचाल आहे ही फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रतारणा करणारी आहे. आम्ही सेक्युलर मतांचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करतो. सेक्युलर मतं आमच्या आघाडीकडे कसे येतील आणि BJP आणि RSSला कसे मुठभाती देता येईल हा आमचा प्रयत्न आहे. पण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या प्रयत्नामध्ये खीळ टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ही देखील स्पॉन्सर्ड केलेली आघाडी आहे असं मला वाटतं. वंचित बहुजन आघाडी हा संशोधनाचा विषय आहे. ही देखील, कारण वंचितामध्ये जो समाज समूह आलेले आहेत ते सर्वच पक्षामध्ये आहेत. काँग्रेसमध्ये आहेत, राष्ट्रवादीमध्ये आहेत, शिवसेनेमध्ये आहेत, BJPमध्ये आहेत, विखुरलेले आहेत ते सर्व. कोणते नेते आहेत मला सांगा ना. वंचित आघाडीमध्ये जे समाज समूह मी सांगतो, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी, बाबासाहेबांनी जाती अंताचा लढा सुरू केला. प्रकाश आंबेडकर जाती अंताच्या गोष्टी बोलत होते कालपर्यंत. आणि एवढंच नाही, पुढे जाऊन ते एक पाऊल मला जाती जर हटवायच्या असतील तर विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची जात लिहू नये, जातीचा उल्लेखच करू नये, अशी भूमिका घेणारे प्रकाश आंबेडकर जेव्हा आपल्या उमेदवाराची यादी घोषित करतात लोकसभेच्या, तेव्हा प्रत्येक उमेदवाराच्या पुढे त्याची जात नमूद करतात. जातीचा अंत करायचा, जाती प्रथा वाढवायची, हे जर तुमचं धोरण असेल तर मग मनुवाद्यांमध्ये तुमच्यामध्ये काय फरक आहे? तेव्हा मनुवाद आणि पुंजीवाद या देशाचे मोठे शत्रू आहे. पुन्हा या देशामध्ये हुकुमशाही ब्राह्मणी हुकुमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि त्याला तर प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे जर अशा प्रकारे मदत असेल तर फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रतारणा केल्यासारखं होईल. आणि कदाचित असं वाटत असेल आंबेडकरी चळवळ संपली, असं पुस्तक लिहून भाकीत केलं होतं प्रकाश आंबेडकरांनी. आंबेडकर चळवळ संपली, सर्व माहीत आहे, असं पुस्तक लिहिलं त्यांनी. तर कदाचित त्या दिशेने ते आंबेडकर चळवळ संपण्याच्या दिशेने वाटचाल सुरू नाही ना, हाय प्रश्न. म्हणजे प्रकाश आंबेडकरांचे पुस्तक लिहिलं आंबेडकरी चळवळ संपली, तर ही आंबेडकरी चळवळ संपली असं म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकर खरोखरच ही चळवळ संपवायची आहे का? हा प्रश्न राज्यातील तमाम आंबेडकरवादी, फुले, शाहू, आंबेडकर जनतेने विचारला पाहिजे, याचा जाब विचारला पाहिजे. एरवी ठीक आहे, 70 वर्षाच्या कालखंडामध्ये कधी आणीबाणी आली, कधी काही आलं, अत्याचार झाले, अन्याय झाले, सर्व काही झालं, पण संविधान आणि लोकशाही याला कधी धोका नव्हता. या देशाची सहिष्णुता, जातीय उन्माद, धार्मिक उन्माद हा कधी नव्हता. 4-5 वर्षाच्या कालखंडामध्ये BJP आणि RSSने जो जाती आणि धार्मिक उन्माद देशात निर्माण केलेला आहे, त्यामुळे संपूर्ण देशातील अल्पसंख्याक समुदाय असेल, दलित असेल, बौद्ध असेल, शीख असेल, ख्रिश्चन असतील, OBC समाज असेल, बहुजन समाज हा भयभीत झालेला आहे.
भीतीग्रस्त झालेला आहे आणि त्यामुळे या भीतीग्रस्त समाजाला जर भीतीमुक्त करायचं असेल तर सेक्युलर मतांचं विभाजन न होता एक संघ सेक्युलर मतं, मग कोणत्याही जाती धर्माचा प्रश्नच येत नाही. आपण प्रश्न देशाचा करतो आहोत, देशाच्या लोकशाहीच्या रक्षणाचा प्रश्न करतो आहोत, देशाच्या संविधानाच्या रक्षणाचा प्रश्न आपण करतो आहोत. मग एकीकडे देशाच्या संरक्षणाची आणि देशाच्या संविधानाची वाचवण्याच्या गोष्टी बोलायच्या आणि दुसरे संविधान हटवायला निघालेल्या लोकांना आपण ती मदत करायची, याचा विचार आमच्या जनतेने केला पाहिजे. आणि म्हणून आजच्या ह्या परिस्थितीमध्ये कधी नव्हे ते काल परवा ठीक आहे, कालची वेगळी होती. काल आम्ही 10 जागा लढलो असतो, 15 जागा लढलो असतो, 10 आघाड्या केल्या असत्या, लढलो असतो, चाललं असतं. पण आज RSS भाजपाच्या रूपाने आव्हान या देशापुढे उभं आहे, संविधानापुढे उभं आहे, लोकशाहीपुढे उभं आहे. ही परिस्थिती वेगळी आहे. 70 वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. आणि म्हणून सम्यक दृष्टिकोनातून विचार करून सर्व विचारवंत फुले, शाहू, बाबासाहेब आंबेडकरांच्या मानणारा विचाराचा जो वर्ग आहे त्यांनी मात्र या दृष्टी गंभीरपणे विचार केलेला आहे. आणि मला विश्वास आहे की आंबेडकरी जनता म्हटला की ताकभाग समजते, अलग लक्षात. त्यामुळे हे जे गौडबंगाल आहे, या गौडबंगालाचा पर्दाफाश निश्चितच होणार आहे, याचा जाब आंबेडकरी जनता विचारणार आहे. आणि म्हणून ही जी महाआघाडी निर्माण झालेली आहे, या महाआघाडीमध्ये आम्ही मागणी केली होती, 11 जागांची मागणी केली होती, अलग लक्षात. नाही दिले, मग 2 जागांची मागणी, एक तरी देऊन टाका. नाही जमलं त्यांना द्यायला महाआघाडीमध्ये, अलग लक्षात. आम्हाला जागा मिळो की न मिळो, आमचा एकमात्र अजेंडा आहे की सेक्युलर मतांचं विभाजन होता कामा नये. या दृष्टिकोनातून BJP RSSची ही सत्ता उलथवून टाकणं, यासाठी आम्हाला जागा मिळतात की हे महत्त्वाचं नाही आहे. पण RSS प्रणित ही ब्राह्मणवादी, मनुवादी, पुंजीवादी व्यवस्था उलथवून टाकणं हा एक मात्र हेतून आम्ही याला समाज झालं. आता कोणी त्याला लाचार म्हणे, लाचार झालं म्हणून आम्हाला त्यांच्यासारखं करता आलं असतं, आलं का लक्षात. आम्ही हट्ट केला असता, देत असाल तर ठीक आहे, नाही निघतो आम्ही बाहेर, आम्ही काय करायचं असेल करत राहा तुम्ही, असं करता आलं असतं. पण व्यापक हित आम्ही या सेक्युलर मतांचं विभाजन होऊ नये, BJP RSSची सत्ता उलथवून टाकण्यासाठी हा जो त्याग केलेला आहे, पण आमच्या मित्रांनी देखील, जे मित्र पक्ष आहेत त्यांनी देखील आमच्या त्यागाचा बळी घेऊ नये, अलग लक्षात तेवढं सांगायचं आहे. आणि म्हणून आंबेडकरी जनता मोठी सजग आहे, विचार करणारी आहे. आणि सर्वात जास्त त्रास तर आंबेडकरी जनतेला झाला ना, अलग लक्षात. आणि म्हणून 2019 ही निवडणूक म्हणजे फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या जनतेची परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये मग कोणी वेगळे मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला, तर आंबेडकरी जनता हे त्या प्रलोभनाला भुलणार नाही असा मला विश्वास होता. म्हणून आंबेडकरी जनतेला मला नम्रतापूर्वक सांगायचं आहे, ही आपल्या परीक्षेची वेळ आहे. अशा अनेक आघाड्या येतील आणि जातील, पण आजचा जो प्रश्न आहे RSS आणि BJPची सत्ता उलथवून टाकणं, या देशाचं संविधान वाचवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आमच्या जागा मिळतात की महत्त्वाचं नाही, पण सरकार उलटवून टाकून या देशाच्या मातीमध्ये RSS प्रणित BJPची सत्ता दफन करणं हा एक मात्र हेतू आहे. या दृष्टिकोनातून कोणता प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीने, मला सांगा बरं. एक तरी प्रयत्न त्यांनी केला का? उलट असं दिसतं म्हणजे न्यायमूर्ती कोळसे पाटील, मी या पद्धतीनं बोललो, कराडच्या सभेमध्ये बोललो, तर त्याच्या लोकांनी मला ट्रोल केलं, आलं का लक्षात. त्यांनी ट्रोल केलं, मला तुटून पडले माझ्यावर ट्रोल करून. मी घाबरत नाही असं ट्रोल मिळलं, आलं का लक्षात. मी रस्त्यावर लढणारा माणूस आहे, आलं का लक्षात. प्रकाश आंबेडकरांनी किती रस्त्यावर लढाई केलं मला सांगा बरं. तेव्हा आम्ही सर्व लढाऊ माणसं आहोत. आंबेडकर जनता लढाऊ जनता आहे, ही कोणाच्या दावणीला बांधलेली जनता नाही आहे, आलं का लक्षात. आणि ही जनता स्वाभिमानी आहे. स्वाभिमानाचा लढा 16 वर्षापर्यंत लढवला. नामांतराचा लढा कशाचा होता? काय भौतिक लाभाचा होता काय, राजकीय लाभाचा होता काय? पण 16 वर्षापर्यंत रक्ताचं दान आणि प्राणाचं मोल देऊन नामांतराचा लढा आंबेडकर लढली आणि विजय प्राप्त केला. तेव्हा प्रकाश आंबेडकर कुठे होते, कोणत्या पिक्चरमध्ये होते? तेव्हा रक्ताच्या नात्यापेक्षा वैचारिक नातं हे जास्त महत्त्वाचं असतं. रक्ताची नाती बेईमान होऊ शकतात,
पण विचाराचं नातं जे असतं हे कधी बेईमान होत नसतात. रक्ताची नाती कशी बेईमान होतात, काल परवाचं उदाहरण आहे तुम्हाला. राधाकृष्ण विखे पाटलाचा स्वतःच्या पोटचा पोरगा तो आता BJP मध्ये गेला. तो रक्ताचाच आहे ना, त्याच्या रक्तमासाचा गोळा, तो BJPत गेला. म्हणून मला सांगायचं आहे की रक्ताची माणसं एखाद्या बेईमान होऊ शकतात, पण विचाराचं नातं ज्यांचं असतं ते कधी बेईमान होत नसतात. आंबेडकरी जनता फुले शाहू आंबेडकरी विचाराचे वारसदार आहेत आणि म्हणून कोणत्याही पद्धतीनं त्यांना भुलवण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर आमची जनता जुमानणार नाही. आणि निश्चितपणे येणाऱ्या 2019 निवडणूक चित्र दिसेल आपल्याला. दूध का दूध और पाणी का पाणी होणारच आहे. त्याच्यामुळे तमाम आंबेडकरी जनतेला माझं विनम्र आवाहन आहे की हे जे संकट आमच्या देशावर आलेलं आहे, लोकशाहीवर आलेलं आहे, संविधानावर आलेलं आहे, त्याला वाचवायचं असेल, संकटमुक्त करायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी महाआघाडी महाराष्ट्रात निर्माण झाली त्या महाआघाडीच्या माध्यमातून आपण खंबीरपणे उभं झालं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आंबेडकरी जनता ज्याच्या मागे उभी होते तो निश्चितपणे हमखासपणे यशस्वी होतो. आणि लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी हे आंबेडकरी जनता कोणत्याही स्तराला जाऊ शकते. हा विश्वास आंबेडकरी जनतेने या देशाला दिला पाहिजे, राज्याला दिला पाहिजे. धन्यवाद. जय भीम.